आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा तुका म्हणे माझ घरो त्यांची सेवा तुका म्हणे माझ घरो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा विठाला विठाला
पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विभुंबेनुनादं चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं ददान गवामुन्नका नंदनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रणय कृष्ण विभत सुसंवाद होतो रुगीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी कृती निर्मिता तेन च प्राकृतोक्ता समाधि समृत्यो भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार रामाच्या सेवका शरण आलो मने तुका 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविले स्वराज्य सुखावली प्रजा परश्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच नाही विसरणार राजे नमन करण्या तुम्हाला आये महाराज विराजे पधारिये
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त रूपी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगश्रेष्ठ जगदा आधार जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसारात तुळशीपत्र ठेवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगामधून जे आपलं हित करण्यासाठी जागे आहेत, जे भगवान परमात्म्याचं चिंतन करतात, जे भगवान परमात्म्याचं भजन करतात, त्यांचं कौतुक करतात. विडळा विडळा सरळ भाव आपल्या समोर ठेवतो. थोडं 5 मिनिटं माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. तुकोबराय म्हणतात, काय म्हणतात? जे आपलं हित करण्यासाठी जागे आहेत, धन्य माता पिता तयाच्या. ऐका, जो भजन करतो, सतत भगवान परमात्म्याचं चिंतन करतो आणि चिंतनामध्ये ज्याचा काळ जातो, तुकोबराय म्हणतात धन्य माता पिता तयाच्या. ती कन्या असो किंवा पुत्र असो, जर सात्विक जर असेल ना, खरंच दादा हो, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा तो आवडता होतो जो भगवान परमात्म्याचं भजन करतो, जो संताची पूजा करतो, नित्य भजनामध्ये आपला प्राण झिजवत असतो. धन्य माता पिता तयाच्या तयाचा हरिक वाटे देवा. हो महाराज, देवाला आवडता व्हावा किंवा देवाला ज्यांची चटक लागावी असा तो भगवत भक्त करतो तरी काय करतो? एवढंच, गीता भागवत करीती श्रवण. गीतेचं भागवताचं तो नित्य श्रवण करत असतो. गीता आणि भागवत फार मोठा ग्रंथ आहे दादा हो आपल्या हिंदू धर्मामध्ये. या भागवताचं गीतेचं तो श्रवण करत असतो, पठण करत असतो. हो हो महाराज, ज्यावेळेस वक्ता असत, ज्यावेळेस एखादा सांगणारा असत, त्यावेळेस हे शक्य आहे पठण करणं, ऐकणं, श्रवण करणं. पण एखाद्या वेळेस ऐन प्रकारे जर महाराज तिथं वक्ता नसत तर त्यावेळेस तो करतो काय? तुकोबराय म्हणतात, अखंड चिंतन विठोबाचे. विठोबाचे अखंड चिंतन करतो. आणि जो विठोबाचा अखंड चिंतन करतो, धन्य माता पिता तयाच्या तयाचा हरिक वाटे देवा. देवाला आवडतात तो होत असतो जे भगवान परमात्म्याचं चिंतन करतो. ऐका मंडळी, अहो तुकोबराय, तुम्ही आतापर्यंत देवाला काय वाटतं हे सांगितलं, देवाला हरिक वाटतो हे सांगितलं. तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं हे आम्हाला सांगा, लोकांचं सांगू नका. तुकोबराय म्हणले, ऐका, तुम्हाला माझंच मत ऐकायचंय ना, तर ऐका. जो भगवान परमात्म्याची सेवा करतो, जो कन्या किंवा पुत्र सात्विक कुळामध्ये जन्माला आला, गीतेचं भागवताचं श्रवण अध्ययन मनन निधिध्यासन करतो, अखंड विठोबाचं चिंतन करतो, असा भगवत भक्त कोणत्याही कुळात असू द्या, तुका म्हणे मध घडो त्यांची सेवा, त्याची मला सेवा करावी. ऐका, कोण तुकोबराय? ज्या तुकोबरायची पूजा अखिल कोट ब्रह्मांड नाही भगवान परमात्म्याला करावी. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्या गीतीये दिव्य लोकासी नेली. पंढरीच्या मालकानं ज्या तुकोबरायची पूजा करावी ते तुकोबराय म्हणतात, धन्य माता पिता तयाच्या, त्याची मला सेवा घडावी. जो भगवान परमात्म्याचं चिंतन करतो आणि भगवंताचं चिंतन करणाऱ्याची जर मला सेवा घडली तर माझ्या दैवाला पारावर राहणार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. फक्त एवढंच करणार असावा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठाला विठाला बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. किमनिमित्त सेवा हे सर्वांना ज्ञात आहे की आपल्या या गावामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं साधू संतांच्या सेवासानं पुनीत झालेला आपला हा संपूर्ण परिसर, त्याच्यामध्ये श्री वैकुंठवासी गुरुवर्य प्रकाश महाराज बेट मोगरेकर यांच्या आशीर्वादाने, योगेश महाराज बेट मोगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच गावकरी मंडळी, तसेच परिसरातील गुणवान मंडळी, या सर्वांच्या सहकार्यानं
चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 33वे म्हणजे 1993 ला सुरू झालाय. आज 33 वर्ष पूर्ण झाली. टाळी वाजवा एकदा दादा. वा. आता 3 वर्ष जर पूर्ण झाले तर गुरुजी आपल्या या सप्ताहाला 3 सप्ताह पूर्ण होतात. 3 तप आपल्या सप्ताहाला पूर्ण होतात. अजून 3 वर्षाला म्हणजे 36 वर्षाला 12 वर्षाचं एक तप असतं मंडळी ऐका. आणि तप जर झालं तर महाराज गावामध्ये सुख सुविधा यायला समाधान यायला वेळ लागत नाही. तपाचे सामर्थ्य तपाचं फार तपणीला अमुक. तुम्ही जर तप केलं ना दादा हो हे गावकऱ्याचं समष्टी तप आहे. काही काही व्यष्टी तप असतं हे समष्टी तप आहे. म्हणजे सगळ्यांनी मिळून केलेलं तप ज्याला म्हणतात हे समष्टी तप आहे. मोठा यज्ञ आहे दादा हो. हा यज्ञ तुम्ही गेली 33 वर्ष झालं या गावामध्ये करत आहात. 3 वर्षाला 36 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे 12×36 3 तप तुमच्या सप्त्याला पूर्ण होत आहेत. त्याच्याकडे तुमची वाटचाल आहे. खरं पाहिलं तर गावकरी मंडळी तसेच सगळेच जे जे या ठिकाणी सहकार्य करणारी मंडळी आहेत सर्वांसाठी एकदा जोरदार ताली होऊ द्या. आणि अतिशय धन्यवाद. गोड या ठिकाणी नियोजन. खरं सांगतो गुरुजी मला गावात येऊस तर असं कसं कसतरीच होईल होतं. कसतरी होईल म्हणजे कसं काय कारण आपण आलो कुठं आपलं गाव कुठं जरा मला धाकधूकच होती जरा. म्हणजे पार तेलंगणा पहिलीच माझी वेळ आहे की महाराष्ट्र सोडून थोडं तेलंगणामध्ये येण्यासाठी. पण पहिल्यांदाच आलो पण असं वाटलं नाही दादा हो की मी दुसऱ्या राज्यामध्ये आलोय. तर मला आता सुद्धा असं वाटतं की मी माझ्याच माणसामध्ये आलो. असे सगळी काही परमार्थ अतिशय उल्हासानं. खरं सांगतो जेवढा प्रवास केला ना दादा हो 4-5 तास प्रवास केला मी. लातूरला सकाळी कीर्तनाला काल्याचा होतो. 1 मिनिट सुद्धा थांबलो नाही. जसं आलो तसं इथं आलो. पण प्रवासाचा सीनभाग हा संपूर्ण माहोल बघून ही गायनाचार्य मंडळी बघून ही मृदंगाचार्य बघून आणि ही सिस्टीम पाहून माझा सर्व थकवा गेला. आता मी 4-5 वर्ष तुम्हाला काही सोडत नाही. जमत का नाही जास्त वेळ करणार नाही. अगदी वेळेमध्ये आपण सेवा आटोपण्याचा प्रयत्न करणार आहोत. गोड या ठिकाणी पहिली चाल ज्यांनी गायली आपल्या परिसराचं वैभव असणारी आमचं परम स्नेही परम आदरणीय सुरुवात बंडू महाराज पाटील. टाळी वाजवायचा बंडू महाराज. अतिशय गोड संगीत विशारद आहेत. शिक्षक आहेत तरी सुद्धा भगवान परमात्म्याची सेवा करतात. पाटलाला या ठिकाणी धन्यवाद. आणि अतिशय गोड स्वभावाचे आमचा आताच काही दिवसापूर्वी परिचय झाला आणि अतिशय मनमिळावू स्वभावाचे आमचे रामदास गुरुजी. एकदा टाळी वाजवा गुरुजीसाठी. अतिशय महाराज त्यांना वयाचे बंधन नाही. हे महाराज लहान आहे का मोठा हे पाहत नाही. आपले समीकरण जिथं जुळतील तिथं आपल्या मताचं महाराज देण घेण व्यवहार करायचा हे गुरुजीचा व्यवहार आहे. आणि अतिशय मन मोकळ्या प्रमाणात या ठिकाणी राहतात. सर्वांना सेवा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आदरणीय पंडित महाराज. टाळी वाजवायचा पंडित महाराजसाठी. सगळीच काही या माईकावर जेवढी काही मंडळी आहे त्या सर्वांच्या चरणी आता सगळ्यांचे नाव मला काही माहित नाही पण सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जेवढे माईकावरले महत्वाचे तेवढे सुद्धा हे सुद्धा महत्वाचे. अतिशय महाराज अहो काही काही गावामध्ये अशी परिस्थिती महाराज टाळ घेऊन माणूस उभा राहू शकतो. पण आपल्या गावाचं भाग्य एवढे टाळ करीत आपल्यासाठी. टाळी वाजवायचा टाळ करण्यासाठी. आणि महाराज बालगोपाळ मंडळी आपल्याच गावात आहेत का? इथून कपडे घातलेली सगळी मुली शिष्य आहेत का? पण गावातलेच आहेत का? बरोबर एक गावातला तो बसला का? बरं असू द्या. गावातले आहेत का नाही एखादा? वा एक आहे. टाळी वाजवा त्यासाठी एकदा. एक तरी आहे ना गावाचं नाक राखलं ना गावातलं एक तरी आहे. धन्यवाद बाबा. इकडं सुद्धा धन्यवाद. चोपदार मंडळी तुम्हाला सुद्धा धन्यवाद. असे भरगच्च चोपदार आहेत. अतिशय इकडे विनेकरी आमचे बाबुराव महाराज. टाळी वाजवा बाबुराव महाराज. काय विण्याची लई पडझड करायली शिवाजी महाराज. विना म्हणलं की माणसाच्या अंगाला काटाच येईल. काल काय सांगतो मला गावातली आमची मंडळी सांगत होती गावात कार्यक्रम चालू. ते म्हणले एका पोराच्या गळ्यात इना अडकीला म्हणे. ते न काय इना अडकीला रात्रभर त्याच्याच गळ्यात इना. पोरग बाहेर जायचं म्हणलं तरी इना घेऊनच निघालं. मला सांगायचं इण्याची आरामबळ होते. पण अतिशय या ठिकाणी खरं सांगतो 10 किलोचा नातू गुरुजी 10 किलोचा नातू काही काही म्हातारे माणसं दिवसभर घेऊन फिरते. 10 किलोचा नातू दिवसभर घेऊन फिरते पण 2 किलोचा विना 2 तास घ्यावं वाटत नाही.
मला संसार करण्यासाठी उल्हास आहे, परमार्थ करण्यासाठी आलस आहे. पण निष्ठेनं या ठिकाणी परंपरा सांभाळत आहात. सगळ्यांना धन्यवाद. दोन्ही मृदंगाचार्यासाठी टाळी वाजवा. आमचे चंद्रकांत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, दादाला सुद्धा धन्यवाद. आणि आमचे नवोदित या ठिकाणी शिवाजी महाराज, खरंच शिवाजी महाराज सारखं या दोघांचं वादन आहे. अतिशय गोड या ठिकाणी सेवा करत आहात. खरं सांगतो ही मजा आहे महाराज. ही मजा ज्याला कळाली, काही काहीला वाटल की आमचे गुरुजी हातवरी का करतात, हे असं असं का करतात, डोळे का पांढरे करतात. महाराज मजा घेतात त्यांची बरं. ते आपापल्या मस्तीत असतात. प्रत्येकाची मस्ती ठरलेली असते दादा भाऊ. ही मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई, आपली मस्ती महाराज. गाने की क्या मजा है, हमारे गाने वाले को पूछो. बजाने की क्या मजा है, हमारे शिवाजी महाराज, हमारे चंद्रकांत दादा को पूछो. और खाने की क्या मजा है, कीर्तन में सोने वाले को पूछो. प्रत्येक जण आपापली मजा घेते महाराज. हो का. मला हिंदी थोड़ी थोड़ी येते बरं. हाँ, हमको हिंदी आती है लेकिन हेलपाटे खाती है. थोडी थोडी हिंदी येते, तेवढी बोलण्याचा प्रयत्न करतो. असू द्या. सगळे काही आदरणीय मंडळी आहेत, महिला मंडळी भरपूर आहे, पुरुष मंडळी भरपूर आहे. सगळं काही महाराज व्यवस्थित आहे. हा, सर्वांसाठी एकदा टाळी वाजवा बरं. मला फार गोड वातावरण आहे. फक्त एवढी मला थोडी खंत वाटायली. पाटील सांगू का? हो पाटील सांगू. खंत आहे, सांगू का? तुम्ही सांगा म्हणले तर सांगतो, नाही म्हणले तर सोडून देतो. सांगू का? हो. पुन्हा म्हणता लय लांबून आला आणि दुसरेच सांगून गेला. ऐका, इकडे थोडी जागा रिकामी दिसायची नाही. काही गुरुजी दिसायची का नाही रिकामी जागा? हा, मला काय वा कळालं बा त्यांना. ते जरा तिकडे बसलेले जरा पुढे आले तर अजून एक भरून वाटत. थोडं पुढे सरका बरं तुम्ही दादा. सरका सरका सरका. वा वा सरका. तुम्ही सरका पुढे. त्यांना जरा वर बसले, त्यांना इकडे येऊ द्या. ते लय आकरून बसले. कोणी बघा ना असं. खरं सांगतो गुरुजी, हा मंडप आपल्यासाठी, सगळ्याला एकत्रित करण्यासाठी. आपण विचारधारेनं जरी भिन्न असलो, आपण जातीनं जरी भिन्न असलो, आपण प्रांतानं जरी भिन्न असलो, तरी एका विचाराखाली, एका भगवा ध्वजेखाली आणणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. मग इथं येऊ आपण बाजूला का बसायचं? मला आमचे गुरुजी नेहमी सांगत असतात, तुम्ही येत होतात म्हणून मला केलं, मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं. मी असं काय केलं, मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं? कुणाच्या लक्षात आलं का? मन पाहून गेलं. लक्षात आलं का? ते कोड आहे बरं. एका शब्दामध्ये उत्तर येत. बोला. तुम्ही येत होतात म्हणून मला केलं, मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं. मी असं काय केलं, मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं. कुणाच्या लक्षात आलं? हो समिंद्रा काकू लक्षात आलं? समिंद्रा काकू कुणी आहे का इथं? नाही. चला जमलं आता. हे कळालं का? नाही कळालं. दुसरं सांगतो. माय झिंदाळी लेक आगस्ताळी. काय गुरुजी? आमच्या इकडे लय प्रचलित आहे. माय झिंदाळी लेक आगस्ताळी. एका शब्दामध्ये उत्तर मिरची. बरोबर आहे का? माय झिंजाळी म्हणजे माय झिंजाळी म्हणजे मिरची झाड झिंजाळासारखं असतं. मा पण लेक कशी खाल्ली तर अशी तिखट लागते. लेक आगस्ताळी. हा म्हणजे हा हा करत केल्याशिवाय राहत नाही. तसं एक कोड आहे. कोड 2 मिनिटात सांगतो. आपल्या इकडे ज्वारी पेरतात का? कुठंतरी असं ना. ती ज्वारी जर महाराज पिकामध्ये आली भर, म्हणजे तिला जर दाणे आले, तर त्या ज्वारीचं रक्षण करण्यासाठी एखाद्या कोणत्याही पिकाचं, बाजरी असेल, मक्का असेल, त्या पिकाचं रक्षण करण्यासाठी शेतकरी महाराज इतका चॅप्टर माणूस आहे. तो काय करतो? ते रक्षण करण्यासाठी एक माणूस उभा करतो का नाही? तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? बुजगावणं का बुजवणं? बुजवणं. काय बुजन ते म्हणतात बुजन. आमच्या इकडे बुजगावणं म्हणतात. भागात फरक असतो नाही का? आमच्या इकडे मेल्याव माणसं चालतात. तुमच्या इकडं मेल्यावच ना. बरोबर. बुजन हे म्हणे बुजन. ते बुजन करतात, बुजगावणं करतात. पण ऐका मंडळी, ते बुजगावणं एक दिवशी पाखराला बोलू लागलं. काय बोलू लागलं? पाखराला बोलण्यासाठी त्याची उत्कंठा झाली. काय म्हणत होतो तो? ए पाखरा हो, तुम्ही येत होतात म्हणून मला केलं. आणि खरं सांगा, बुजगावणं का केलं असतं? पाखरं येत म्हणून बुजगावणं केलं. आणि पाखरच नाही आले, बुजगावण्याचं काय महत्व आहे? पाखराला तो बुजगावणं बोलू लागलं. पाखरा हो, तुम्ही येत होतात म्हणून मला केलं, पण मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं. बुजगावणं ज्या दिवशी केलं, बुजवणं ज्या दिवसापासून केलं,
त्या दिवसापासून पाखराचं येणं बंद झालं ना. मग ते बुजगावनं पाखराला म्हणू लागलं, मी कधी हातामध्ये दगड घेतला नाही, कधी हातामध्ये गोफण घेतली नाही, कधी तुम्हाला फेकून मारली नाही, तरी सुद्धा तुम्ही इकडे येणं बंद केलं. तुम्ही येत होतात म्हणून मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं. मी असं काय केलं, मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं, असं बुजगावनं म्हणू लागलं. तसं माझा प्रश्न आहे तुम्हाला, महाराज लोकांना काय केलं, तुम्ही मंडपात येणं सोडलं. आम्ही कीर्तन होस तरी काही मागतो का, हे बी बऱ्याच जणांना कळत नाही. आता कीर्तन झाल्यावर कळत काय, आम्ही काहीच मागत नाही दादा हो. म्हणून येणं फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही सगळेजण आलात, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला. या मंडपामध्ये येणं फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही एवढी जण आलात, हे तुमच्या वाडवडिलाची पुण्याई. पुण्याई शिवाय या मंडपामध्ये येत नाही. ऐका, इथलं भजन घडत असेल पुण्याईमुळे घडतं, इथलं अन्नदान घडत असेल पुण्याईनं घडतं, इथलं माझी सर्व काही सेवा, इथं चटई उचलत जर असेल एखादा माणूस, तो सुद्धा पुण्यवान आहे दादा हो. इथलं पात्र जरी उचलत असेल तरी सुद्धा तो माणूस पुण्यवान आहे. कारण पुण्याईनं भगवान परमात्म्याची सेवा घडते आणि पापानं संसाराची सेवा घडते. विठाला विठाला विठाला. गावामध्ये का एवढीच मंडळी का, गावची लोकसंख्या किती आहे, तात्या किती आहे? तुमचं नाव काय, तुमचं नाव काय? व्यंकटराव. वा व्यंकटराव, तुम्हाला विचारल्यावर राग येणार नाही मी काही, बोला पटकन बोला, वेळ नाही आपल्याकडे. व्यंकट महाराज, तुम्हाला विचारल्यावर राग येणार नाही ना? येणार नाही ना? खरं सांगा, येणार नाही ना? आला तरी काय करणार? हा, काही नाही करणार, काही नाही करणार म्हणे, पण येणार नाही ना? आपल्या गावात एवढेच लोक आहेत का? संख्या एवढीच आहे का? किती लोकसंख्या आपल्या गावची? किती? 1500. एकच सांगा, 1500 आहे का 2000? मला काय उभं राहायचं नाही बरं इथं. 2000. सांगा किती? 1000. बरं असू द्या. पण 1000 पैकी इथं किती जण असतील? लय लय 400-500 लोक असतील. मग बाकीचे काय बाउंड्रीला गेले का? नाही ना. ऐका, कधीतरी विचार केला पाहिजे, महिला मंडळी असो किंवा पुरुष मंडळी असो. अहो, का आपण मंदिरामध्ये आलो? एवढे माणसं असताना सुद्धा आपण का कीर्तनाला येऊन बसलो? या भजनी मंडळीने विचार केला पाहिजे. एवढे मंडळी असताना आपणच का उभा आहे? आपणच का टाळ वाजवतो? आपणच का पकवाद वाजवतो? आपणच का देवाची पूजा करतो? गावामध्ये एखादाच माणूस असतो, तो देवाची पूजा करतो. गावामध्ये एखादाच माणूस असतो, तो नित्य मारुतीचं दर्शन करतो, तिथे मी साफसफाई करतो. कधीतरी विचार केला पाहिजे दादा हो, का आपणच भगवान परमात्म्याची सेवा करतो? त्याचं उत्तर एवढंच आहे दादा हो, की सेवा जी घडते का तुम्हाला, ही तुमच्या पदराची नाही, तर तुमच्या वाड वडिलाची पुण्याई. वाड वडिलाच्या पुण्याईमुळे तुम्हाला सेवा घडते दादा. आमचे गुरुजी या ठिकाणी गात असतील, आमचे बंडू गुरुजी या ठिकाणी गात असतील, किंवा आमचे चंद्रकांत दादा, आमचे या ठिकाणी शिवाजी महाराज वाजवत असतील, हे यांचं काही श्रेय नाही. किंवा मी या ठिकाणी कीर्तन करत असेल, हे आमचं काही श्रेय नाही दादा हो. आमच्या वाड वडिलाची पुण्याई आणि त्याच्या पुण्याईवर आम्ही सगळं काही जगत आहोत दादा. मला एवढंच सांगायचंय, तुमची सुद्धा तुमच्या वाडवडिला नक्कीच कुठेतरी चांगलं कर्म केलंय, म्हणून तुम्हाला हे चांगले दिवस आज उपभोगायला भेटायले आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. एकच सांगतो दादा हो, भोजन एखाद्याला जर ताप आली व्यंकट महाराज, ताप आली की महाराज जेवण गोड लागत नाही. अंगामध्ये जर ताप असेल, भाकर गोड लागत नाही, चपाती गोड लागत नाही, भोजन गोड लागत नाही. भोजन गोड लागत नाही, अंगामध्ये ताप आहे. तसं महाराज कीर्तनाला यावं वाटत नाही, इथं ज्ञानदान करावं वाटत नाही, इथं अन्नदान करावं वाटत नाही, इथं आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं भजन करावं वाटत नाही, महाराज इथं आल्याच्या नंतर चटई उचला वाटत नाही. हे सगळं जे नाही हा पाडा आहे ना, भोजन गोड लागत नाही, अंगामध्ये ताप आहे. तसं परमार्थ आवडत नाही, अंगामध्ये पाप आहे. विडाला विडाला विडाला. अनेक मंडळी दादा हो, किती मंडळी कीर्तनाला निघते, पण कीर्तनाला न येता दुसऱ्याच कामाला गुंतते. का? कीर्तनाला येताना त्यांचं पाप आडवं आलं. काही पंढरपूरला निघतात, बासरला देवीच्या दर्शनाला निघतात, पण देवीच्या दर्शनाला न जातात दुसरीकडे जातात. याचं कारण एवढंच आहे, मला देवाकडे जाता जाता आतमध्ये आड उभं ठाकणार जर काय असेल
तर पाप आहे. मी सांगत नाही, तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे नाड पाप टाकी हिताड, पाप टाकी हिताड, पाप टाकी हिताड. तुका म्हणे नाड, पाप टाकी हिताड, पाप टाकी जवळ येऊ देत नाही. पण आपण नक्कीच पुण्यवान मंडळी आहोत की जेणेकरून आपण या कीर्तनामध्ये येऊन बसलेलो आहोत. ऐका, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तोहा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा वाटतो, माधव बरवा वाटतो. याचं कारण एवढंच आहे, पुण्य चांगलंय महाराज. पुण्य बलवत्तर असत अनंत जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी बैठा होय. म्हणून सर्वांचं पुण्य चांगलंय. पण लक्षात ठेवा, इथं आलात तुम्ही, पण इथं आल्याच्या नंतर जर तुम्ही भजन करत नसताल, मुखानं जर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसताल, इथं येण्यापुरतं तुमचं पुण्य आहे गुरुजी, इथं येण्यापुरतं तुमचं पुण्य आहे. पण इथं येऊन जर तुम्ही भजन करत नसताल तर नक्कीच म्हणावं तुमचं पाप उदयाला आलंय. म्हणून ज्याच्या ज्याच्या मुखात देवाचं नाव येत नाही, शेजारी तपासायचा, आपल्या शेजारी तपासायचा. भजन जर करत नसल तर लगेच म्हणायचं पापी. काय म्हणायचं? पापी. शेजारी आता लक्ष राहू द्या बरं. भजन करत नसलं चिमटा घ्यायचा, त्याला म्हणतो मन विठ्ठल विठ्ठल, मन विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल म्हण. सगळ्यांनी भजन करायचंय. तुम्ही जर हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण केलं तर कीर्तन वेळेत सुटलं, नाही तर नक्कीच तांबडं. हा, मग तांबडं फोडायचं का वेळेत कीर्तन सोडायचं तुमच्या हातात आहे. म्हणून सगळ्याला एकच विनंती, मोठ्या प्रेमानं टाळी वाजवायची, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय. तुकोबरायचा अभंग आहे. तुकोबराय या अभंगामध्ये जे भगवान परमात्म्याचं चिंतन करतात, त्यांचं कौतुक करतात. ऐका, या समाजामध्ये 3 प्रकारचे वर्ग आहेत गुरुजी. एक वर्ग म्हणजे झोपलेला आहे, दुसरा वर्ग जाग करणारा आहे आणि तिसरा वर्ग जागा झालेला आहे. ऐका, पहिला वर्ग झोपलेला आहे. तुम्हाला पटवून देतो मी, झोपलेला कोणता वर्ग आहे महाराज. काही वर्ग असे, काही माणसं असे, त्यांना काही घेणं देणं नाही. कुठं सप्ताह चालू आहे, कुठं कीर्तन चालू आहे, ज्ञानोबराय कशाला म्हणायचं, तुकोबराय कशाला म्हणायचं, पंढरीची वारी कशाला म्हणायचं, हे काही महाराज त्यांना घेणं देणं नाही. देव धर्म हे त्यांच्या दृष्टीनं, काही लोकांच्या दृष्टीनं सांदीला पडलेत, सांदीला. मी सांगत नाही, तुकोबराय म्हणतात देव धर्म सांदी पडिले सगळे, देव धर्म सांदी पडिले सकळ. सांदी कळते का? सांदी महाराज माझ्याकडे लक्ष द्या. सांदी कशाला म्हणतात? घरामध्ये एखादी सांद असते, आहे का नाही सांद? तुमच्याकडे शब्द आहे का नाही सांद? मला विचारावं लागतं बरं. सांद कशाला म्हणतात महाराज? जी वस्तू आपल्याला जिंदगीमध्ये पुन्हा कधीही कामाला येणार नाही अशी वस्तू माणूस कुठं टाकतो? कुठं टाकतो? बोला बोला, मोठ्या प्रेमाने बोला. कुठं टाकतो? सांदेला टाकतो. मग काही मंडळीच्या दृष्टीनं,
काही माणसाच्या दृष्टीनं त्यांनी देवाला आणि धर्माला सांदीला टाकून दिले. हे तुकोबराय म्हणतात. देव धर्म सांदी पडिले सकळ. मग तुकोबराय ते करतात तरी काय? विषयी गोंधळ गाजतसे. विषयाचा गोंधळ चालू आहे काही काही मंडळीचा. विषयाचा गोंधळ कशाला म्हणतात तुम्हाला थोडक्या शब्दामध्ये सांगतो. बघा, आपल्याला डोळे दिले, आपल्याला कान दिले. डोळ्याला जे चांगलं वाटतं ते पाहायचं, कानाला जे चांगलं वाटतं ते ऐकायचं, अहो जिभेला जे चांगलं वाटतं ते खायचं, पायाला जिकडं चालायला वाटतं तिकडं चालायचं, हाताला जे चांगलं वाटतं तेच करायचं. हा विषयी गोंधळ आहे. लक्षात ठेवा, देवानं सुंदर आपल्याला डोळे दिले. कशासाठी हो? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. विठोबाचं मुख पाहण्यासाठी, देवाचं मुख पाहण्यासाठी, महाराज पिक्चर बघण्यासाठी, सिनेमा बघण्यासाठी किंवा मालिका बघण्यासाठी आपल्याला देवानं डोळे दिले नाहीत. लक्षात ठेवा मंडळी, देवानं सुंदर डोळे दिले. डोळे तुम्ही घ्या रे सुख देवाचं. तुम्ही डोळेनं मुख, डोळे भरून या पाहिलं तुझे मुख हेची मज सुख दे देवा. कान कशासाठी दिले? कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती हे मज विश्रांती दे देवा. देवानं मुख कशासाठी दिले? ऐका मंडळी, देवानं सुंदर मुख दिले आपल्याला. लोकाची निंदा करण्यासाठी नाही, लोकाची कुचामती काढण्यासाठी नाही, लोकाचा उकांडा उकरण्यासाठी नाही दादा हो. देवानं सुंदर मुख दिलंय. घेई 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 माझे वाचे गोड नाम, गोड नाम, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. विठोबाचं गोड नाम आपल्या मुखामध्ये यावं हे मला त्याच्यासाठी मुख दिलंय. ऐका, कान दिले, डोळे दिले. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, हो खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. भजमन नारायण, की भजमन नारायण, की भजमन नारायण. देवानं 3.5 हाताचा नरदे दिला. प्रत्येकानं आपापल्या हातानं मापून बघा. आपला नरदे 3.5 हाताचा आहे. किती हाताचा? आपल्या हातानं जर आपापला नरदे मापला, लक्षात ठेवा, कुणी असो 3.5 हाताच्या वर कुणाचाही नरदे भरत नाही. मी शाश्वती देतो दादा, फक्त आपापल्या हातानं मापा. नाही तर गुरुजीच्या हातानं तुमचा नरदे मापता तर मेळ बसणार नाही. हा 3.5 हाताचा नरदे प्रत्येकानं आपापल्या हातानं मापा. मला एवढं सांगायचं. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. देवानं 3.5 हाताचा नरदे दिला. पण आपण काय केलं दादा हो? खाया. काय खाया? जे खायचं नाही ते खाया. पिया. काय पिया? आता तुम्हाला सांगायची गरज नाही दादा. काय पिया? जे प्यायचं नाही ते पिया. नाक जमाना खोया. म्हणजे काय कायचं महाराज, खाणं पिणं आणि झोपणं, खाणं पिणं आणि झोपणं याच्यामध्ये आयुष्य चाललंय महाराज. याच्यासाठी देवानं नरदे दिला नाही. याच्यासाठी हे सुंदर रूपवान मॉडेल निर्माण केलं नाही. हे कशासाठी दिलं? राम भजन को दिया मल मुख, राम भजन को दिया. देवानं सुंदर नरदे आपल्याला भजनासाठी दिला. जेने तो जोडसे नारायण नासे वचन भवरोग. जेने तो जोडसे नारायण नासे वचन भवरोग. नारायण नासे वचन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान,
तुळसी नारायण नासे जीवपण भवरोग. शरीर कशासाठी दिले? तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरापणे. देवानं सुंदर शरीर दिलंय. लक्षात ठेवा, कधीतरी माणसानं विचार केला पाहिजे. खरं सांगतो लाभदेकर, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. थोडं 5 मिनिटासाठी तुमचा संसार विसरा तुम्ही आज, आणि 5 मिनिटासाठी संसार विसरून थोडा विचार करा. काय विचार करायचा आहे? महिला मंडळी, पुरुष मंडळी, एवढा विचार करा. आज आपण या ठिकाणी बसलेलो, प्रत्येकाला डोळे चांगले दिले, प्रत्येकाला कान चांगले दिले, प्रत्येकाला महाराज मुख चांगलं दिलंय, प्रत्येकाला पाय चांगले दिले, प्रत्येकाला हात चांगले दिले. महाराज देवाचा उपकार नाही का आपल्यावर? अहो, जर एखाद्याचा डोळाच काढून घेतला असता, कोणत्या कोर्टामध्ये केस ठोकल्याच्या नंतर डोळा आला असता? कुठंही झाला हो. देवानं जर महाराज थोडी बी तुम्हाला नरदेह देण्यामध्ये कुचराई जर केली असती, तर महाराज तुम्ही कसे दिसले असता? डोळा जर नसल तर डोळ्याची किंमत विचारा, हात नसल त्याला हाताची किंमत विचारा. माणसाला फुकट भेटलं ना दादा हो, फुकटाची किंमत नसते. जसं माणूस हॉटेलमध्ये जेवतो तसं पंक्तीला जेवतो का? पंक्तीला जेवतो का? खरं सांगा. व्यंकटी महाराज नाही म्हणतात. वा, मला सांगायचं, हॉटेलला जेवण माणूस कसं करतो? मला ती प्लेट खाण्याची वेळ येते माणसाची. ती प्लेट जी असते का, ती चाटून पुसून खाण्याची वेळ येते. एखाद्या वेळेस वाटतं प्लेट खिशात घालून घरी न्यावं पाहिजे, असं वाटतं का? मला ते विकतचं आहे. आणि एखादा आपल्या सप्त्याच्या पंक्तीला बसू द्या, महाराज बाया एवढ्याला खायला ठेवणार का? तसंच भात भाजी. महाराज मला सांगायचं, फुकट त्याची माणसाला किंमत नाही, विकत भेटलं. लक्षात ठेवा, एक दात पडला, एक दात बसवायचा असेल, सोन्याचा बसवला तर त्याची किंमत वर आहे, पण चांदीचा जर बसवला तर 32,000 रुपये किंमत लागते दाताची, त्या चांदीच्या. 32 गुणिले 32 करा, किती होते बघा. 32 वाले. एक दात जर पडला तर दात बसवायला 32 किती हजार रुपये लागते, चांगला ओरिजिनल बसवला तर. मला सांगायचे, दाताची किंमत अनमोल आहे. अहो, डोळ्याची किंमत अनमोल आहे, किडनीची किंमत अनमोल आहे. पण असा अनमोल नरदेह देवानं तुम्हाला फुकट दिला. कशासाठी? भजनासाठी. पण माणसानं वापर केला तो या झाला पाटा बादी केला. चार वस्तू एवढं नाही. काय मंडळीत टाळी वाजवा यांच्यासाठी. प्रोत्साहन दिलं पाहिजे महाराज. आपण आपल्याला गाता येत नाही ना, जर गाणाला आपल्या कानाला जर चांगलं वाटलं ना, टाळी वाजवायची. आपल्याला टाळ घेऊन उभा राहता येत नाही ना, टाळ घेऊन उभा राहिलेत ना, त्यांच्यासाठी टाळी वाजवायची. आपल्याला जे करता येत नाही त्याला महाराज आडफाटा नाही घालायचा, तर त्याला सहकार्य करायचं. तुका म्हणे सत्य धर्मा भावे दोन मंडळी महाराज. खरं सांगतो, काही गावाला गेलो ना, अशी पडझड भरण्याची. जय महाराज, असे आम्हाला दिमागदार भेटतात गुरुजी. काल 2 म्हातारे होते माझ्या कीर्तनाला. म्हाताऱ्यावरच कीर्तन करावं लागतं आम्हाला कधी. महाराज आम्ही काय म्हणालो, आम्ही एक म्हणायचं आणि व्यंकटी महाराज त्यांना दुसरं, म्हणजे व्यंकटी महाराज लय दम धरला ऐका. आम्ही एक म्हणायचं आणि त्यांनी दुसरंच म्हणायचं. माझं काल कीर्तनाला आपण घेतला गुरुजी, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहताच विमुख गोविंदाचे. दादा त्याचं द्रुपद असं आहे, रंगणी रांगत गुलगुला बोलत. मी असं म्हणलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माग 2 म्हातारे होते, ते म्हणले रंगणी रांगत गंगीला बोलत. मी म्हणलं गंगी नाही बाबा, गुलगुला बोलत, गुलगुल बोलत होते. असं धोरणातले भजने पाहिजे. काल महाराज कीर्तनाला गेलो, अभंग घेतला, नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन. 2 जर पुढे आले, कोणी सारे गप बसा, सारे गप बसा, सारे गप बसा. ते महाराज पुढे आले. त्यांनी महाराज पुढे आल्याच्या नंतर चाल म्हणायला सुरू केली. काय चाल?
अभंग घेतला होता, नाही काष्टाचा गुमान. ते पुढे आल्याच्या नंतर म्हणू लागला, नाही काष्टा नाही काष्टा. एकदा झालं, दोनदा झालं, नाही काष्टा असं म्हणण्यात पुढे एक मला गण लावलेला वारकरी होता. ते मला नसू दे काष्टा घाल लोंगी, चल पुढं म्हण, पुढचं म्हण, पुढचं. मला सांगायचंय जसं धोरणानं म्हणणारी पाहिजे, नाही काष्टाचा गुमान. अतिशय देवी दिला देह भजना घुमटा, तो या झाला पाटा बाजिंगीचा. माणसानं भजनामध्ये नरदे न घालता मला इतर साधनामध्ये नरदे घातला. ऐका, आपल्याकडे परभणी जिल्हा फार जवळ आहे आणि इथं ज्येष्ठ मंडळी आहे. महाराज इथं आमच्या परभणीमध्ये एक रत्न होऊन गेलं. त्या रत्नाचं नाव आहे महाराज रंगनाथ गुरुजी परभणी. काय महाराज रत्न होऊन गेलं, कसलाही विद्वान माणूस असू द्या, रंगनाथ गुरुजी जर पुढे आले तर मागच सरकायला पाहिजे. त्या गुरुजीचे एक वाक्य सांगतो महाराज, आपण संपत्ती कमवण्यामध्ये आयुष्य घातलं, आपण संतती कमवण्यामध्ये आयुष्य घातलं. महाराज सगळं काही माणूस कमवतो, पण महाराज ज्या वेळेस आपल्याला अंतकाळ येणार आहे, यमराजा न्यायला येणार आहे, त्यावेळेस आपल्याला जे कामाला येणार आहे ते माणूस कमवण्याचं विसरून गेला आणि शेवटी हेच पदरात पडलं. पश्चातापाशिवाय काही नाही. माणसं संपत्ती कमवतात, पण ऐका, शेवटला संपत्ती कामाला येत नाही. दादा किती संपत्ती कमवा, गुरुजीचं वाक्य सांगत होतो महाराज, किती गाड्या कमवा, किती माड्या कमवा, शेवटला एकही गाडी एकही माडी कामाला येत नाही. पण तुम्ही परमार्थामध्ये या, देवाच्या देवळात या दादा हो, आणि इथं येऊन फक्त उद्बत्तीची काडी लावा. ती उद्बत्तीची काडी सुद्धा वायाला जात नाही दादा. हे परमार्थाचं कार्य आहे दादा. म्हणून लक्षात ठेवा, इथलं काहीच वायाला जात नाही, परमार्थातलं काहीच वायाला जात नाही, आणि संसारातलं काहीच कामाला येत नाही. विडाला एखादा तरी माणूस असा दाखवा ज्याने सुंदर बंगला बांधलाय, मोठा बंगला बांधलाय, फार मोठा माणूस आहे, आणि त्याला बंगल्यात जाळलंय. आहे का असा? अहो काय येत नाही. धन मिळविले कोटी, संगी नाही रे लंगोटी. काही काही संपत्तीवर प्रेम आहे, त्या संपत्तीवाल्याला माझं सांगणं दादा हो, तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. ऐका रे पैशावाले, ऐका, मग एकच करा, काय घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारड तुडाई डाई, संसारा पायी या संसारा पायी. काही काही महाराज बायका लय महाराज कुठे जायचं म्हणलं की जोडीनच जाणार, जोडीनं पुढचं तुम्ही म्हणा, हा शुक्रवार सोडू, हे असे बकळ जण असतात महाराज, बायकाशिवाय कुठं निघत नाही. पण त्यांना विचारा, शेवटच्या काळाला किती महाराज वाजत गाजत आणलेली बायको असू द्या, तो गोबराय म्हणतात, सेजेची कामीन दूर राही. येत नाही बायको महाराज. तुम्हाला जर जिवंत उदाहरण जर पाहिजे असेल, ज्याला ज्याला कोरोना झाला होता का, त्यांनी पहा, बायानं महाराज बाहेरून अशा भाकरी फेकून घातल्या जसं कुत्र्याला टाकत होत्या. मला सांगायचं, कोरोना मरण आलं ना, सगळ्याची परीक्षा कळते महाराज. मरण आल्याच्या नंतर, काळ आल्याच्या नंतर आपल्याला जो सोडवणार आहे का, त्याचं माणसानं चिंतन केलं पाहिजे, त्याचं मनन माणसानं केलं पाहिजे. काय महाराज, तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. ऐकलं दादा, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोडाई डाई, संसारा पायी या संसारा पायी. रडत बसू नको, हे कुणीच कामाला येणार नाही. ऐका, काळ ज्या वेळेस येईल, एक तर काळ कधी येईल माहित नाही. माहिती काळ कधी येईल खरं सांगा, आता थोडं बोलतो तुम्हाला. यमराजा कधी येईल माहिती तुम्हाला? व्यंकटमार तुम्हाला माहिती का? माहिती आपल्याला सांगा, मला सांगा. तुमचं गंगा पूजन फुकट असू द्या. यमराजा कधी येईल माहित नाही महाराज. या गावामध्ये प्रत्येक माणूस आहे किंवा भारतामध्ये प्रत्येक माणूस आहे, त्या प्रत्येक माणसाला आधार देण्यासाठी एक कार्ड आहे. त्याचं नाव काय? तिकडं नाही का? कोणतं कार्ड? आधार कार्ड. प्रत्येकाकडे आधार कार्ड. इथं बसलेल्या प्रत्येकाकडे आधार कार्ड. मला प्रत्येकाचा आधार कार्ड पाहण्याला वेळ नाही, पण तुम्ही आपलं आधार कार्ड पहा. बघा, प्रत्येकाच्या आधार कार्डावर आपापली जन्मतिथी. ऐका ना दादा, जन्मतिथी आपण ज्या दिवशी जन्माला आलो ती जन्मतिथी प्रत्येकाच्या आधार कार्डावर आहे. मला एखाद्याचं तरी आधार कार्ड असं दाखवा
की त्या आधार कार्डावर त्याची मरण तिथी आहे का कुणाची? ओ समिंद्रा काकू आहे का तुमची? कुणाच्याच आधार कार्डावर नाही. मला एवढंच सांगायचंय, आपण जन्माला कधी आलो हे आपल्याला माहितीये दादा, पण आपण मरणार कधी हे आपल्याला माहित नाही. कोणे दिवसी यम येतील चालून, कोणे दिवसी प्राण जातील घेऊन, कोणे दिवसी ऐका, कोणे दिवसी स्मशानी जाऊन, एकले राहावे एकले राहावे देव ठेवी कधी जावं लागल काही सांगता येत नाही दादा हो. म्हणून काळ येण्याच्या अगोदर माणसानं जाग झालं पाहिजे. काळ येण्याच्या अगोदर माणसानं सावध झालं पाहिजे. झोपीमध्ये आयुष्य घालू नका. म्हणून दुसरा वर्ग आला, पहिला झोपलेल्या वर्गाला सांगण्यासाठी दुसरा वर्ग आला, तो म्हणजे संताचा. आणि तो संताचा वर्ग तुम्हा मला जाग करतो. जग जोगी जग जाग करण्यासाठी दुसरा वर्ग आला. मी पहिला वर्ग सांगितला, त्याला परमार्थाविषयी काही घेणं देणं नाही, आपल्या मरणाविषयी काही घेणं देणं नाही. थोडा विचार करा दादा नो, उद्या जर मरण आलं तर आपल्याकडं काय सामुग्री आहे. महाराज आपल्याला बासरला जायचं असेल तर माणूस विचार करून जातो, पिशवी भरून जातो. कारण का, तिथे गेल्याच्या नंतर खायची चिंता आहे, तिथे गेल्याच्या नंतर पोटाची चिंता आहे. तसं महाराज मरण जर आलं, गुरुजी मरण जर आलं तर आपल्याकडं काय, थोडं लक्षात ठेवा. कधीतरी महाराज विचार केलाच पाहिजे या गोष्टीचा. माणसाला मरण म्हणलं की नको वाटतो, पण कधीतरी माणसाने विचार केला पाहिजे. अहो मरण ज्या दिवशी येतं आणि आपलं वर गेल्याच्या नंतर ज्यावेळेस डायरी असते प्रत्येकाची, तिथं चित्र निघतं गुप्त असतो महाराज, तो आपली डायरी लिहिलेला असतो. तुम्ही काय काय करता हे सगळं काही त्या डायरीमध्ये असतं दादा. म्हणून लक्षात ठेवा, डायरी आपली सत्कर्मानं भरून टाका दादा. सप्त्यामध्ये एखादी पंगत असावी. कीर्तनाला गेल्या आपण देवाच्या नावानं टाळी, दररोज कीर्तन 7 दिवस, 365 दिवस आहेत, त्याच्यामधले 7 दिवस देवाला दिलेले त्या डायरी मध्ये निघाले पाहिजे. महाराज सप्ताहामध्ये एखादी भजनी मंडळी आज आली असेल, महाराज आले असतील, त्यांची सेवा त्या डायरी मध्ये निघाली पाहिजे. महाराज हे सगळं काही सत्कर्म केलेलं, इथं चटई उचलण्याली, इथं कणिक आणून दिलेली, हे सगळं काही त्या डायरी मध्ये निघालं पाहिजे. ही आपली सत्कर्माची डायरी भरली पाहिजे. नाही तर आपली डायरी वाचायला काढावं आणि पहिल्याच यादीमध्ये आपलं नाव असावं, आणि आपली डायरी वाचली की चलता चलता कधी चांगला चालला नाही, चलता चलता कुणाच तरी हरभर उपटून आणलं, चलता चलता कुणाच्या वळीच्या पेंड्यात आणल्या, असं जर निघालं ना हो तर मला नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा मारिती सोडिती तोडिती निष्ठुर. मग यमाचे किंकर 1-2 साल नाही, बहुसाल. म्हणून लक्षात ठेवा, यमाचा मार जर खायचा नसेल तर संताचा ऐका. संत तुम्हाला जाग करतात, अनेक ठिकाणी जाग केले. आता जागा भाई ना जागा,
पर्यंत वाजवायचं एखाद्याचं तरी अंगात आणल्याशिवाय राहत नाही. तिकडून अंगात येऊ नये एखाद्या ताई साहेबाच्या. महाराज काल असंच म्हणलं गुरुजी, म्हणलं की तिकडून आहा ओहो आहा इकडे येत नाही का अंगात येत नाही तुमच्या इकडे? आमच्या इकडे लय पेशंट आहेत महाराज. असं गुबू गुबू वाजायला लागलं, गुबू गुबू वाजायला आता थोडं बी असं वाजू द्या महाराज. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो नरी कधी बटा एका जना घरी आंबा उभी करती मोठी कधी हो. तिकडून आहा पाया दोन तीन आल्यात. काल महाराज देवीचं बी आलं नाही गुरुजी, देवाचं बी आलं नाही. बंडू महाराज तिकडे एक बाबा आहे बघा, तो बाबा मध्ये सैलानी, सैलानी बाबाचं अंगात आलं बाईच्या अंगात आल्याच्या नंतर लांबूनच महाराज बाई हटकी झटकीत आली, केस मोकळे आणि सैलानी बाबा सैलानी लांबूनच आवाज सैलानी बाबा सैलानी. पण गमत अशी झाली महाराज की बाई तिकडून निघायला चटईमध्ये पाय अडकायला, चटईमध्ये पाय अडकला, ती बाई कोलात उडी खालून पडली. पडल्याच्या नंतर तिच्या गळ्यात अशी ठोकर माळ होती. कोणती माळ म्हणते त्याला? अशी ठोकर माळ होती. अशी म्हणजे ही कशाची आहे? तुळशीची नाही, मला माहिती आहे पण तुम्हाला विचारा म्हणलं. ही तुळशीची आहे. तसे बायाच्या गळ्यामध्ये ठोकर माळ असते बघा. तुमच्या इकडे आहे का नाही मला माहित नाही. काय म्हणते त्याला? काय म्हणते बाबा? व्यंकट मार काय म्हणते? तुमच्या माहित नाही का? आज काय करू राहिले? अहो सांगा की रामा, आहे का नाही? कोणती म्हणते ना? एक दाणी. आमच्या इकडे त्याला बोरमाळ म्हणते बघा, बोरमाळ. हा इकडे एक दाणी म्हणते, म्हणजे ती ठोकर माळ्याची असते. ती एक दाणी त्या बाईची तुटली महाराज तिथंच. तिकडून बाबा बाबा कडे आली, सैलानी बाबा सैलानी सैलानी बाबा सैलानी. लांबूनच उड्या मारीत आली ना, उड्या मारता मारता तोंडावर पडली, ती एक दाणी तुटली महाराज. एक दाणीची फार 12 दाण्या झाल्या. सगळीकडे मुनी पांगून गेले, पण एकटी नव्हती आली, जोडीनं आलती. तुम्ही कसे आले? वा वा अहो ती जोडी नाही वा, कोणती जोडी म्हणायलो तुम्ही काय सांगू राहिले? जोडी मी घरची सांगायलो, असं काय करू राहिले तुम्ही? बरं चला, जोडीनं कीर्तन आलते आणि माणसानं जोडीनं कीर्तन आलं पाहिजे महाराज. जोडीनं शुक्रवार सोडता आणि जोडीनं कीर्तनाची वाटत नाही तुम्हाला? जोडीनं कीर्तन आलते महाराज. ती तिकडून नाचायला लागली आणि खुणवलं तिनं, सैलानी बाबा सैलानी सैलानी बाबा सैलानी. पण त्या मालकाला म्हणली माझी माळ तुटलीये. विचारा कसा केला? सैलानी बाबा सैलानी येऊ एक म्हणी येऊ एक म्हणी येऊ एक म्हणी येऊ एक म्हणली. हे एक म्हणी ते एक म्हणी. मला कालपर्यंत चांगली होती, आज काय बिघडलं बाबा? काय झालं नेमकं मला? तरी सुद्धा त्या कळा ना, ते हेंद्र होतं जरा, त्याला काहीच कळा ना बायको काय करायची. मला काहीच मिळ लागला त्याला. ती बाईचा काही आवाज कमी होईना, पुन्हा आवाज वाढला, सैलानी बाबा सैलानी येऊ एक म्हणी येऊ एक म्हणी. त्या नवऱ्याकडे दात खाऊन म्हणली, तेप्पा 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 देऊ एक ते 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 देऊ एक म्हणी. तरी त्याच्या लक्षात येईना. शेवटला राग आला, मोठ्यानं म्हणली, सैलानी बाबा सैलानी येऊ एक म्हणी येऊ एक म्हणी तेप्पा 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 देऊ एक म्हणी. उचला ना तुम्ही, घेईन ना कुणी, असं म्हणणं आणि तिने मणी गोळा करायला सुरुवात करणं. मला सांगायचंय की अंगात आलेलं कळालं पाहिजे. काही काही नाही, येतच नाही अंगात, काही नाही, देव येत नाही, देवी येत नाही. यांच्या अंगात फक्त एवढंच बसलेलं आहे महाराज. उद्या कोण्या गावाला जायचं, किती पैसे कमवायचे? विडाला विडाला